धर्मवीर वीरा पाटील यांच्या 120व्या जयंतीनिमित्त सावरकर मैदान येथे भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला। यावेळी शहरातील विविध मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी सुनील रसाळे, अध्यक्ष बसवराज येरटे, सचिव संजय शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। अभिवादनाप्रसंगी बोलताना सुनील रसाळे यांनी धर्मवीर पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की सोलापूर शहरातील हिंदू सण उत्सवांच्या मिरवणुकांना आज जो उत्साह आणि भव्यता दिसते ती धर्मवीर वीरा पाटील यांच्या आक्रमक नेतृत्वामुळेच शक्य झाली आहे। त्यांच्या कार्यातून समाजाला दिशा मिळाली असून त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी धर्मवीर पाटील यांच्या तत्वनिष्ठ हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, नंदकुमार उपाध्ये, मनसे वाहतूक सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर, बाळासाहेब वाघमोडे, बाबूराव क्षीरसागर, ओंकार विभूते, सुनील स्वामी, दत्तात्रय जाधव, अमर मोरे, मुबारक शेख, दशरथ कोळी आदींची उपस्थिती होती। धर्मवीरा पाटील सोलापूर शहराच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न वीरा पाटलांनी त्यांच्या जवानीमध्ये एक फार मोठं कार्य करून गेले। ज्या वेळेस हिंदू धर्मियांना मशिदीच्या समोर आणि पोलीस चौकीच्या समोर वाद्य वाजवण्यास परवानगी नव्हती, त्या काळामध्ये धर्मवीरा पाटील विशी बनशेट्टी अप्पा त्यांनी हिंदूच्या न्यायासाठी त्यांनी कोर्टात केस घालून हा हक्क हिंदू समाजाला मिळवून दिला आणि त्यामुळे आज संपूर्ण भारतामध्ये जो वाद्य वाजवण्याची परवानगी मिळते फक्त धर्मवीरा पाटील विशी बनशेट्टी अप्पा आहे। त्यामध्ये धर्मवीरा पाटील यांचा फार सहयोग फार मोठा आहे। वीरा पाटलांनी त्यास आनंद उत्सव साजरा करताना त्यांनी सोन्या मारुतीपाशी वाद्य वाजवून त्यांनी आनंद व्यक्त केला। ही गोष्ट आज सोलापूर शहराची जनता विसरत नाही। ते जरी हिंदू महासभेचे नेते असले तरी ते सर्व धर्मियाची कामं करत असत। त्यांच्यापाशी एक रसायन असं होतं की सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी त्यांच्यापाशी कामासाठी येत होती। आज त्यांच्या आयात नाही, पण मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ त्यांना कधी विसरणार नाही। त्यांच्या आज जयंतीनिमित्त मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मी त्याला आदरांजली वाहतो। माजी आमदार धर्मवीर वीरा पाटील आबा व त्यांची अजून एक ओळख म्हणजे की सोलापुरात व सोलापूरच्या आसपासच्या परिसरात ज्यांनी हिंदुत्वाचा हुंकार त्या तरुणांमध्ये जेव्हा भिनवला असे वीरा पाटील आबा आज त्यांच्या 120वी जयंती त्यानिमित्त आज आम्ही मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे असताना इथं अभिवादन केलेलं आहे। आणि असा योगायोग आमच्या तरुणांसाठी असा आहे की तेव्हाचे आबांचे सहकारी सुनील मामा रसाळे असतील व बाकीचे मध्यवर्तीचे सगळे सहकारी असतील की त्यांच्या उपस्थितीत आम्ही असताना आज अभिवादन केलं आहे व आजच्या तरुणांना आम्ही एक संदेश देतो की अशा बटबटलेल्या हिंदुत्ववादी राजकारणामध्ये आज आबांच्या 120वी जयंती आहे व त्यांची जी हिंदुत्ववादाची निष्ठा होती, जे तत्वनिष्ठ राजकारणी म्हणा तत्वनिष्ठ समाजकारणी आबा जे होते, त्यांचा एक चांगला संदेश आज त्यांच्या 120व्या जयंतीनिमित्त आपण आज घेऊन आज पुढच्या तरुणांना एक चांगला संदेश आपण आज देऊयात। याच आज आबांच्या जयंतीनिमित्त मी बोलतो।